पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे पोलिसांचा ऑल आउट धडाका, गुन्हेगारांवर एकाच वेळी जिल्हाभर कारवाई। बकरी ईद पूर्वी धुळे पोलिसांचा मोठा ॲक्शन मोड, वॉन्टेड आरोपी जेरबंद, अवैध धंद्यांवर प्रहार। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगारांचे धाबे दणाणले। धुळे जिल्ह्यात आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांवर धडक कारवाई केली। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींचे धाबे दणाणले आहेत। या व्यापक मोहिमेत तब्बल 25 अधिकारी आणि 80 पोलीस अंमलदारांच्या विशेष पथकाने जिल्हाभर एकाच वेळी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन आणि संशयितांची तपासणी केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाई दरम्यान 2 अट्टल वॉन्टेड आरोपींना अटक करण्यात यश मिळवले। तसेच विविध न्यायालयीन प्रकरणातील 12 आरोपींवर प्रलंबित वॉरंट बजावण्यात आले। पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील 73 लॉजेस, 7 ओयो हॉटेल्स आणि तब्बल 937 विविध आस्थापनांची सखोल झाडाझडती घेत संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवले। अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करत 15 गोवंशांची सुटका केली असून सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। याशिवाय गावठी दारू विक्री, जुगार अड्डे तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान 2.5 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे। सण उत्सवांच्या काळात शहरातील शांतता व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारचे कठोर कारवाई केली जाईल असा इशारा धुळे पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।